अंडी आणलेत बघू शकता तुम्ही इथे। पण मला ना मी काल गडबडीत असल्यामुळे मी अंडी आणली आणि डायरेक्ट अंडी न चेक करता आणली। तर त्यासाठी तुम्हाला सांगते मी अंडी न चेक करता काय होतं आपल्याला शक्यतो नासकी अंडी जी खराब अंडी असतात ना ती देतात बघा। सो अंडी ओळखायची कशी बघा, वरून तर तुम्हाला काही दिसणार नाही बघा। हे बघा अंड कसं दिसते ते म्हणतात की घाण हे केले, पण ओळखायचं कसं तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। आपल्या घरी बॅटरी असते काय असते नसेल तर हा मोबाईलचा टॉर्च आहे, मोबाईलचा टॉर्च मी ठेवते मी बघा। हे असं दिसलं पाहिजे बघा, हे असं दिसेल तर समजून जायचं की आपलं अंड खूप चांगलं आहे, ट्रान्सपरंट लाईट आहे। पण आता हे एक अंड चांगलं निघलेलं आहे माझं, मी त्याला बाजूला ठेवते इथे। हे बघा चांगली अंडी आणि खराब अंडी मी तुम्हाला दाखवते इथे। हे बघू शकता हे सुद्धा आपलं अंड चांगलंच आहे कारण का हे ट्रान्सपरंट लाईट अशी दिसते बघा। ओके, आता बघा मी इथं चांगली अंडी ठेवलेली आहेत आणि साधारण मला खराब अंडी सकाळी मी चेक केली ती बघा। हे बघा हे अंड पूर्णपणे आपलं खराब आहे कारण का ह्यातून लाईट पास होत नाही। बघू शकता इथे हे लाईट पास होत नाही, या अंड्यामध्ये शक्यतो पिल्लू असते। मी सकाळी अंड न चेक करता आणल्यामुळे काय झालं मला त्यात सामना झाला की त्यात पिल्लू होतं। मिनिमाइज कर जरा। हे बघा हे अंड आपलं खूप चांगलं निघलेलं आहे, पण अशी लोक आपल्याला फसवत असतात, काही कळत नाही काय नाही। हे पण चांगलंच आहे। हे बघा हे अंड आहे ना, हे बघा अंड्यामध्ये ना हे बघा पिल्लू जे आहे ना पिल्लू, हे बघा थोडंसं दिसते की नाही माहीत नाही पण थोडंसं दिसते पिल्लू वगैरे। हे अंड खराब होत आलेलं आहे, हे अंड आहे ते खराब होत। माझ्या मोबाईलचा टॉर्च असल्यामुळे ना इथे जास्त दिसत नाही आहे, पण हे अंड बघा खराब होत चाललेलं आहे। हे समजून जायचं की अंड हे टिकणार नाही, इव्हन हे खराब झालेलं आहे, यामध्ये पिल्लू होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे आपली। ओके, अशी अंडी चेक करून आणायची वेळ जाऊ दे आपण चालेल बघा। हे पण अंड खूप चांगलं आहे, ट्रान्सपरंट आहे, बघू शकता असं लाल बल्ब लागतो। हे पण अंड खूप चांगलं आहे, टॉर्च मोठा असेल समजून जायचं। हे पण जरा डल्लच वाटते अंडे, हे बघा चिरले खराब झालेलं आहे, याचं ट्रान्सपरन्सी कुठे दिसत नाही आहे याच्यामध्ये। हे बघा पिल्लू झाले, हे पण मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे, बघू शकता इथे हे अंड खराब झालेलं आहे। ओके थांबणे असू दे। हे बघा हे अंड खूप खराब आहे, हे पण तुम्ही तुम्हाला याच्या अजून ट्रान्सपरंट अजिबात दिसत नाही, बघू शकता आहे असं अंड आहे ह्यात। हे पण मी फोडून दाखवणार तुम्हाला ही। ओके हे बघा बस याची प्रोसेस चालू झाली आहे। अशी अंडी आपल्याला घेतली की खराब असतात, इव्हन याची प्रोसेस चालू झाली असते आणि ते नासल्यासारखे होतात। कसं ओळखायचं तर हे असं ओळखायचं। ओके चला, 100 मध्ये माझी कमीत कमी ना 25 अंडी ह्यावेळेस खराब निघलेले आहेत आणि मागच्या टायमिंगला तर काय विचारूच नका, 50 अंडीपेक्षा 60 अंडी म्हणजे म्हणायला तसं गेलं तरी एवढी खराब निघली होती आणि ही मी बाजारातून आणली होती। हे असं फसवेगिरी करतात बघा बाजारात लोक, तीच प्रोसेस असते, लोक साठवून ठेवतात आणि परत आपल्याला देतात, काय कळत नाही। दुसरी गोष्ट असं हलवून बघायचं, हे पण बघा असं पण हलवू शकता, हलवलं की थोडंसं आपल्याला हे जड लागतं आणि हल्ल्यावर वेगळा येतो। पण तेच बघा चांगला अंड असेल ना तर हे असं हलतं। ओके, सो ते हलण्याच्या स्टाईलवरून पण ओळखायचं की अंड खराब आहे का चांगलं आहे। आता हे बघा मी फोडून दाखवते तुम्हाला इथे, हे बघा हे पूर्णपणे असं अंड हे थोडंसं खराब बघा, हे आत बघा हे नासलेलं आहे, असं आत चिटकून बसलेलं आहे, हे आपलं अंड खराब झालेलं बघू शकता इथे। ही प्रोसेस चालू झाली आहे त्यामुळं ही पिल्लाची प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे आणि हे अंड खराब झालेलं आहे। ओके, हे पण बघा हे खराब कसं ओळखायचं नासले बघा, हे सुद्धा हे थोडंसं कळत नाही पण ते थोडंसं खराब झालेलं असते। हे बघा ह्यात तर पूर्ण पिल्लूच आहे, हे बघा पूर्ण खराब झालेलं आहे। अशी आपल्याला अंडी खराब लोक देतात। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।